सोलापूर येथील बस स्टँड परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या वृद्धाच्या खुनाच्या गुन्ह्यात खून करून पसार झालेले 2 आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक 24 तासात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले। कुणाल किसन कांबळे आणि अमन सुधाकर जेटीथोर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। सोलापूर एसटी स्टँड येथील फलाट क्रमांक 23च्या बाजूस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशाच्या तरी साहाय्याने डोक्यात मारून जखमी करून कृष्णाप्रसाद व्ही या वृद्धास जीवे ठार मारले। या प्रकरणी मृताची मुलगी प्रकृती कृष्णाप्रसाद राहणार मुदतमिलन नगर, मालुमिचनपट्टी, कोइंबतूर, राज्य तामिळनाडू हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। ती 10 जून रोजी वडिलांसोबत हैदराबाद येथून सोलापूर मार्गे साताराकडे निघाली होती। तिच्या फिर्यादीवरून 11 जून रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत करत होते। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा करणाऱ्या आरोपितांची नावे निष्पन्न करून तपासाबाबत मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी डीबी पथकासह तपास करून गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती संकलित केली। गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून आरोपितांची नावे निष्पन्न केली। त्यानंतर निष्पन्न आरोपीच्या पत्त्याचा ठाव ठिकाणा घेऊन बातमीदारामार्फत माहिती काढून या गुन्ह्यातील आरोपी कुणाल किसन कांबळे व 21 राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ, अमन सुधाकर जेटीथोर व 21 राहणार आम्रपाली चौक न्यू बुधवारपेठ यांना 11 जून रोजी सदर गुन्ह्यात अटक केली। त्याचबरोबर विधी संघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेतले आहे। अशा प्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकाने अवघ्या 24 तासात खुनाचा गंभीर गुन्हा उघड केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।